नमस्कार. आत्ता आपण आहोत राजधानी साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये आत्ता शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती बरेचसे कार्यक्रम चाललेले आहेत. तर त्याच निमित्तानं सातारच्या काही ऐतिहासिक घटनांवरती प्रकाशझोत टाकण्याचं काम संदीप राक्षे करणार आहेत. संदीप राक्षे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि इतिहासाचे चांगले अभ्यासक सुद्धा आहेत. तर काय सांगाल की छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर पुढचं राजकीय वातावरण कसं होतं मराठ्यांच्या सत्तेसाठी? नमस्कार, राजधानी साताऱ्याचं आपलं स्वागत आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वप्रथम ज्यांच्या नावानं ही नगरी ओळखली जाते, छत्रपती शाहू महाराज, आणि नुकताच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. ज्यांच्या धगधगत्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे ते छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असे छत्रपती शिवाजी महाराज. या तिन्ही छत्रपतींना आपण सर्वप्रथम वंदन करूया. त्याचबरोबर 19 तारखेला छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष पूर्ण होत आहेत. एक महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक टप्पा आहे. त्या टप्प्याच्या निमित्तानं साताऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आहे. साताऱ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात की ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 रायगडावर त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर अवघ्या 8 महिन्यामध्ये 1681 संभाजी महाराजांनी स्वतः स्वराज्याची सूत्र हातात घेतली. 8 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला स्वराज्याचा. त्याच्यामध्ये 120 लढाया त्यांनी लढल्या, 120. आणि या लढायांमध्ये त्या सिद्धी जोहरशी टक्कर घेतली, इंग्रजांशी टक्कर घेतली, मुघलांशी टक्कर घेतली, निजामाशी टक्कर घेतली. म्हणजे 4 आघाड्यांवर एका वेळी 120 लढाया लढणारा तो एकमेव असा छत्रपती होता. आणि विशेष म्हणजे केवळ पराक्रमच नाही, तर ज्यांना 16 भाषा अवगत होत्या 13व्या वर्षीच. म्हणजे ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज 13 वर्षाचे झाले त्याच वेळेला त्यांच्या पदरी 4000 मनसबदार होते. म्हणजे 4000 मावळ्यांची फौज त्यांच्या हातामध्ये होती. आणि अतिशय करारी, कर्तृत्ववान नेतृत्व त्यांचं इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. त्याचबरोबर 1689 ज्या वेळेला संगमेश्वरला देसाईवाड्यामध्ये फंद फितुरीनं त्यांना मुकर्रब खानानं पकडलं, त्याच्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या छावणीमध्ये नेण्यात आलं. तो जो टप्पा होता त्यावेळेला त्यांचे अंगरक्षक राजाप्पा महार, ज्योतिजी केसकर यांनी वेगवान हल्ले करून त्यांची सुटका करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हा प्रश्न इतिहासात नेहमी विचारला जातो की ज्यावेळेला ही सगळा लावाजमा संगमेश्वरावरनं औरंगजेबाच्या छळ छावणीकडे जात होता तेव्हा मराठ्यांनी काय केलं, तर मराठ्यांनी वेगवान हालचाली केल्या. 2 वेळा त्याची युद्ध पण झाली, पण तगडा बंदोबस्त असल्यामुळं त्यावेळेला मराठ्यांना ते यश मिळालं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये 11 मार्च 1689 धर्मांतर करतोस का, तर तुला जीवनदान देऊ, असा एक शेवटचा प्रश्न औरंगजेब विचारतो. त्यावेळेला ते धर्मरक्षणासाठी स्वतःचं प्राणोत्क्रमण करतात. तिथून मग त्या छावणीमधून मराठे सरदार छत्रपतींचं, संभाजी महाराजांचं पार्थिव वडू, शिरूर तालुक्यातल्या वडू तुळापूरला घेऊन येतात आणि तिथं त्यांची अंत्यसंस्कार करतात. आजही वडूला तिथं इंद्रायणी, भीमा आणि भामा 3 नद्यांच्या संगमावर त्यांची समाधी आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये 1689 छत्रपती शाहू महाराज ज्यांनी अजिंक्यतारा ही राजधानी बसवली, ते 8 वर्षाचे होते. येसूबाई त्यांच्याबरोबर होत्या. आणि त्यानंतरची जवळजवळ एक 25 वर्ष छत्रपती शाहू महाराजांना औरंगजेबाच्या कैदेमध्ये काढावी लागली. त्याच वेळेला 1689 ते 1700 हा जो टप्पा होता 11 वर्षाचा, तेव्हा संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराजांनी अजिंक्यताऱ्यावरून जाऊन जिंजीला प्रयाण केलं. त्यावेळेला राणी चन्नम्मा, कर्नाटकची म्हणजे तुमच्या धारवाडची जी राणी होती, राणी चन्नम्मा, त्या चन्नम्मा राणी त्यांना मदत केली. राजाराम महाराज तिथं पोहोचले आणि 11 वर्ष त्यांनी तिथून राज्यकारभार केला. 1700 ते 1707 या 7 वर्षामध्ये राजाराम महाराजांनी त्यांची पत्नी ताराबाई एकंदर साताऱ्यावर आणि तामिळनाडूच्या जिंजीवर होणारे हल्ले पाहून गादी आपली
महाराष्ट्रात असावी म्हणून कोल्हापूरला दौलत हलवली. जी सगळी रियासत होती ती कोल्हापूरला हलवली. त्याच्याजवळ नंतर इतिहासामध्ये थोरली गादी सातारा आणि धाकटी गादी कोल्हापूर अशी जी दोन स्वतंत्र राज्य वसाहती सुरू झाल्या, राज्यकारभार सुरू झाले. पण 1707पर्यंत ताराबाईनं औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याला लढत दिली. आणि त्याच दरम्यान शाहू महाराजांचं अत्यंत हुशारीनं, तोपर्यंत बाळाजी विश्वनाथ हे घाटावरून देशाकडे आले होते आणि त्यांचं स्वराज्यामधलं प्रस्थ वाढलं होतं. आणि मग त्यांनी वाटाघाटी करून औरंगजेबाच्या तावडीतून, औरंगजेबाचा मुलगा शाह आलम मुअज्जम त्याच्या तावडीतून त्यांना सोडवलं. आणि जर छत्रपतींना जर सोडलं तर मुघलांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये होणारे जे उठाव आहेत, जे बंड आहेत, ती थंडावतील आणि मुघलांना ताकद मिळेल, असा एक राजकीय कावा खेळला. आणि त्याची यशस्वी परिणती म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची तिथून सुटका झाली. छत्रपती शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ आणि धनाजी जाधव यांच्याबरोबर बुऱ्हाणपूरवरनं इथं साताऱ्यामध्ये येताना त्यांची गाठ चाकणला सिद्धेश्वर महाराज ब्रह्मे यांच्याशी पडली. सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलं, राजा तू चक्रवर्ती सम्राट होशील. तिथून ते अजिंक्य ताऱ्यावर आले. शाहू महाराजांचं बालपण साधारण 8 वर्षाचे असताना त्यांना कैद झाली. रायगडावरती त्यांना रायगड पडला, त्याच्यानंतर कैद झाली. कैद झाल्यानंतरचं त्यांचं बालपण म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतले दिवस कसे असतील किंवा त्यांना त्यांचं त्यावेळेसचं बालसंस्कार म्हणा किंवा शैक्षणिक परिस्थिती काय असणार आहे? नाही, ज्यावेळेला 8 वर्षाचे शाहू महाराजांना जेव्हा येसुबाईंसह पकडलं गेलं त्यावेळेला त्यांना एका स्थलांतरित छावणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला वाढत्या वयानुसार औरंगजेबाच्या डोक्यात काही रणनीती ठरल्या होत्या की मराठ्यांच्या विरोधात छत्रपतींना उभं करायचं. ही एक राजकीय रणनीती होती औरंगजेबाची. पण त्याचा तो जो कावा होता, औरंगजेबाची जी कन्या होती झीनत-उन-निसा म्हणून एक मुलगी होती, त्या मुलीनं वेळोवेळी, कारण त्यावेळेला त्या कारभारामध्ये औरंगजेबाच्या तिचा राजकीय सल्ला घेतला जात असे अशी इतिहासात नोंद आहे. आणि त्यावेळेला तिनं वेळोवेळी शाहू महाराजांचं पालनपोषण चांगल्या पद्धतीनं कसं होईल हा एक भाग बघितला. आणि त्याचबरोबर येसूबाईंनी स्वतः त्यांच्या ज्या मातोश्री होत्या त्या येसूबाईंनी आपल्या मुलाचं शिक्षण, त्याला व्यवहारज्ञान, व्यवहारकोशातल्या बऱ्याच गोष्टी, कशा राज्यकारभार कसा करायचा याचं छावणीमध्येच त्याला वेळोवेळी शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे असा संदर्भ आहे की औरंगजेबानं जे दासी किंवा जे किन्नर किंवा जे खोजे असतात, जे भाट असतात, अशामध्ये त्यांचा वावर कसा राहील याची दक्षता घेतली होती. की छत्रपतींचा जो वावर आहे तो क्षत्रिय धर्मातला, त्यांचं रक्त क्षत्रिय धर्माचं होतं. भोसले घराण्याचे ते 5वे छत्रपती होते. पण औरंगजेबाच्या मनात एक वेगळंच राजकारण चालू होतं. पण ते हाणून पाडून त्यांना एक कर्तबगार, आणि नंतरच्या इतिहासात ते सिद्ध झालं की 67 वर्ष आयुष्य लाभलेल्या छत्रपतींनी अटक से कटक आपल्या साथीदारांच्या मदतीनं हे जे साम्राज्य निर्माण केलं, तर हा त्यांच्या कर्तृत्ववान कारकिर्दीचा एक आढावा आहे. पण त्या छळ छावण्यांमध्ये म्हणजे त्या जिथं ते होते त्या छावण्यांमध्ये, तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीनं आयुष्य काढलं. पण त्यामध्ये ती आपल्या महाराष्ट्र भूमीपासून मात्र दूर होते. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता छत्रपती शाहू महाराजांना औरंगजेबानं सोडल्यानंतरच्या घटना कशा घडत गेल्या? सोडल्यानंतर जेव्हा छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात एक संघर्ष झाला. त्याचबरोबर दुसरा शिवाजी या नावानं ताराबाईंचा राज्यकारभार सुरू झाला होता. पण ती गादी कोल्हापूरला. आणि हे शाहू महाराज खरे आहेत की नाही याच्यामध्ये पण खूप मोठी वावटळ उठली होती. पण बाळाजी विश्वनाथ आणि धनाजी जाधव यांनी हे सगळे जे मराठे सरदार ताराबाईंना जाऊन मिळाले होते त्यांचं मन वळवून त्यांना आपल्या मूळ दौलतीमध्ये साताऱ्याच्या रियासतीमध्ये सामील करून घेण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर मगाशी मी जो उल्लेख केला की सिद्धेश्वर महाराज ब्रह्मे यांनी चाकणच्या मुक्कामामध्ये सिद्धेश्वर देवस्थानाच्या परिसरात त्यांना आशीर्वाद दिला की राजा तू चक्रवर्ती सम्राट होशील असं त्यांना आशीर्वाद दिला होता. आणि त्याच्यानंतर सिद्धेश्वर महाराजांनी घेऊन स्वतः शाहू महाराज इथं साताऱ्यात आले आणि ते महाराजांचे गुरु झाले. म्हणून ब्रह्मे हे राजगुरू नाव झालं त्यांचं. राजगुरू हे आपले खेड तालुक्याचे आद्य क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचे मूळ पुरुष. आणि सिद्धेश्वर ब्रह्मे स्वामींची समाधी, एक मठ त्यांचा उंब्रजला आहे कराड तालुक्यातल्या,
आणि समाधी इथं माहुलीला आहे. तिथून मग आल्यानंतर साहजिक ताराबाईंशी त्यांचा वाद आणि राजकीय वाटाघाटी, त्यामुळं वारणा नदीच्या पलीकडचा जो परिसर ही कोल्हापूर रियासत आणि वारणा नदीच्या अलीकडे सांगली जिल्हा, जो आता जो सांगली आहे तो पूर्वी दक्षिण सातारा होता, उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा ही सगळी रियासत, आणि तिथून पुढं पार थेट अटकच्या किल्ल्यापर्यंत जे नंतर जे साम्राज्य वाढलं त्याची संपूर्ण जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांनी घेतली. म्हणजे छत्रपतींना सोडल्यानंतर ज्यावेळेस ताराराणी आणि छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांच्यामध्ये साधारण वाद व्हावा म्हणून तर सोडलं होतं. आणि दुसरी गोष्ट ह्यामध्ये की छत्रपतींचं म्हणजे तोतया छत्रपती आहेत अशी अफवासुद्धा उठवली गेली. बरोबर. मग त्यातूनच त्यांची लढाई झाली इथं आपल्या इथं लिंब ह्या गावाच्या आसपास. तो लढाई नाही, तो तहनामा झाला. लिंब कोटेश्वरला जो मूळ लढाई ठरली होती चाकणलाच. पण चाकणच्या त्या युद्धामध्ये बाळाजी विश्वनाथ आणि धनाजी जाधवांनी लढाई होण्याच्या आधी त्यांचं ताराबाईंचं मन वळवलं आणि हे संभाजी महाराजांचे पुत्र हेच खरे शाहू आहेत हे त्यांना पटवून दिलं. मग त्याच्यानंतर छत्रपती तोपर्यंत 7-8 वर्ष जो त्याग त्या राणीनं केला, ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवला, हे योगदान ओळखून आणि तशा त्या त्यांच्या नात्यानं मातेसमान होत्या. त्यामुळं शाहू महाराजांनी सुद्धा मन मोठं दाखवून आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर थोडंसं ते एक मुत्सद्देगिरी ज्याला म्हणतो आपण, जी शाहू महाराजांमध्ये पहिल्यापासून अंतर्भूत होती, त्या मुत्सद्देगिरीने त्यांना कोल्हापूरच्या गादीला जी मान्यता दिली तो आपला कोटेश्वर लिंब गोव्याचा जो करार आहे. त्याच्यानंतर वारण्याच्या नदीच्या काठावर सुद्धा तो तह झाला आणि कोल्हापूर गादीला आणि सातारा गादीला स्वतंत्रपणे मान्यता मिळाली. चौथी राजधानी म्हणून साताऱ्यात छत्रपती शाहू महाराजांनी चौथी राजधानी बसवली. आणि ह्या राजधानीचं वैशिष्ट्य म्हणजे ही किल्ल्यावर तर बसवली, पण मूळ राजधानी पुन्हा नंतर जमिनीवरती म्हणजे खालती आणून बसवली. मग त्यावेळेसचं त्या काळात त्यांना तशी भीती नव्हती का की बाबा परकीय आक्रमण होतील किंवा काय होईल असं काय? नाही, छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचा जर थोडा विचार केला तर ज्यावेळेला त्यांनी 1708 राज्याभिषेक करून झाला आणि ते स्वतः छत्रपती झाले, 5वे छत्रपती झाले स्वराज्याचे, त्यावेळेला विस्तारीकरणाला सुरुवात झाली होती आणि बरेचसे मराठा सरदार येऊन मिळायला लागले. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गडकरी म्हणजे गड बांधायला घेतला. अजिंक्यतारा किल्ल्याची तोपर्यंत बरीचशी वाताहत, बऱ्याचशा इमारती थोड्याशा जीर्ण झालेल्या, तर त्यांनी गड पहिल्यांदा दुरुस्त करायला घेतला. आणि मग ज्या शिबंद्यांना, ज्या लोकांना त्यांनी गड दुरुस्तीसाठी बोलवलं होतं त्यांना गडाच्या पायथ्याला जागा करून दिली राहिला. तीच आपली साताऱ्याची गडकराळी ज्याला म्हणलं जातं, ते गडकरी तिथं राहत होते म्हणून त्या नावाला गडकराळी नाव पडलेलं आहे. त्याचबरोबर काही कारभारी त्यांच्याबरोबर गोळा झाले. त्यांचे जे अंगरक्षक होते ज्योतेजी केसकर, तर त्यांच्या नावानं केसरकर पेठ ही प्रसिद्ध उदयाला आली. त्याचबरोबर रायाप्पा महार होते, ज्योतेजी केसकर होते, तसेच चिमणाजी दामोदर हे सुद्धा महाराजांचे कारभारी होते, शाहू महाराजांचे. आणि या कारभाऱ्यांच्या स्मरणार्थ जी पेठ वसवली गेलेली आहे ती चिमणपुरा पेठ. म्हणजे असे बरेच. आणि ज्यावेळेला अजिंक्यतारा किल्ल्यावर औरंगजेबाच्या काळामध्ये हल्ला झाला, त्याच्या मुलानं जो हल्ला केला याचा संदर्भ कालच्याच छत्रपती शिवसाहित्य संमेलनामध्ये मृणाल कुलकर्णी अभिनेत्री यांनी जो उल्लेख केला की त्यावेळेला तिथं फणसे नावाचे किल्लेदार होते, अमात्य फणसे, ते तिथं किल्लेदार होते आणि त्यांच्या उपस्थितीत किल्ल्यावर हल्ला झाला अजिंक्यतारा किल्ल्यावर. आणि अजिंक्यतारा किल्ल्यावर सुरुंग पेरण्यात आला आणि फार मोठा स्फोट झाला. बरेचसे दगड खाली आले. त्या दगडांच्या ओझ्यानंच निम्म मुघल सैन्य खलास झालं होतं. तर त्यावेळेला एक जो दगड खाली आला तो आजही माचीपेठेत पाहायला मिळतो. आणि जिथून माचीवर तोफ डागली गेली, ज्या तोफेचा गोळा तिथून सोडला गेला म्हणून त्याला माचीपेठ असं नाव पडले. म्हणजे अशा बऱ्याचशा ज्या पेठा त्यांनी वसवल्या, त्या पेठा बाबा त्याला पोवईचा माळ म्हणतात. आज जो पोवई नाका पण सातारा शहराच्या मध्यवर्ती आहे, तर त्याला पोवईचा म्हणजे पाणपोई होती सुरुवातीला, की बाबा एखादा वाटसोर इथून करंजे गावाला किंवा इथून माहुलीला जाताना तहानलेला असू नये, त्याला पाणी पिण्याची सोय व्हावी, तर ती पाणपोई जशी वसवली होती तर त्याला पवईचा माळ म्हणलं जातं. नंतर ते पवई नाका त्याचं जे एक अपभ्रंश झालेलं आहे तो पवई नाका. आत्ता शहराच्या मध्यवर्ती एकदम आपण ज्याला अत्यंत प्राईम लोकेशन ज्याला म्हणतो, तर हो त्या काळामध्ये तो पवईचा माळ होता. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत धोरणात्मक पद्धतीनं पहिल्यांदाच त्यांनी ते धाडस केलं
की त्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी असू दे किंवा संभाजी महाराज असू दे, राजाराम महाराज असू दे, या तिन्ही छत्रपतींनी किल्ल्यावरनं राज्य केलं. पण छत्रपती शाहू महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी राजधानी किल्ल्यावरनं मैदानावर आणली, खाली आणली, साताऱ्यात आणली, शहर वसवलं. आणि त्यावेळेचं पहिलं सुनियोजित शहर भारतातलं म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये कटक महामंडळ कॅन्टोन्मेंट झोन सुरू झाले. ते पहिलं भारतातलं कॅन्टोन्मेंट एक गुरुदासपूर पंजाब आणि भारतातलं पहिलं कॅन्टोन्मेंट म्हणजे सदर बाजार. ही ओळख आहे. म्हणजे इंग्रजांचं जेव्हा राज्य सुरू झालं 1818 नंतर, पण तत्पूर्वी सातारा शहराचा म्हणजे 1708 ते 1818 म्हणजे हा 139 वर्षाचा जो इतिहास आहे तो संपूर्ण साताऱ्याचा विकास झालेला आहे. आणि त्यावेळेला सातारा हे खूप एक विकास केंद्र झालं होतं. आणि त्याच्यानंतर व्यापारी तिथे यायला लागले. व्यापाऱ्यांनी पेठा वसवल्या. म्हणजे महाराजांनी जाणीवपूर्वक काही लोक बोलवली. काही माणसं मोती तळं किंवा तुमचा सोमवार पेठेला फुटका तलाव, काही दगडं काढून ते पाण्याची सोय केली. तिथं पाण्याला पाझर फुटली, त्यामुळे त्याला काही दगड फोडण्यात आले त्यासाठी, त्यामुळे फुटका तलाव अशी नावं पडली. म्हणजे प्रत्येक पेठेला इथे इतिहास आहे. आणि शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र, पेशवाईचं नंतर महत्त्व वाढलं सांगोला करारानंतर दुसऱ्या बाजीरावाच्या 1818च्या करारानंतर जे महत्त्व वाढलं. पण तत्पूर्वी ते छत्रपतींना मान देऊनच ही पेशवाईची वस्त्र दिली जात होती. म्हणजे खूप ऐतिहासिक घटना. या घटनांचं दुर्दैवानं जितकं उदात्तीकरण इतिहासानं झालं पेशव्यांचं, त्या तुलनेनं छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीला इतिहासानं न्याय दिला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांची राहणी अत्यंत साधी होती. म्हणजे ते एखाद्या छत्रपतींच्या शिवराय जसं त्यांचं राहणं होतं, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजसुद्धा, ते अत्यंत साध्या म्हणजे एखाद्या संन्यस्त साधू जसे असतील, संपूर्ण अंगभर ते पायगोळ पांढऱ्या रंगाचा झगा, कानापर्यंत वाढलेली पांढरी केसं, आणि विशेष म्हणजे ते श्वानप्रेमी होते. त्यांना खंड्या नावाचा त्यांचा श्वान त्यांनी पाळला होता. आणि त्यांचं निसर्गावर प्रचंड प्रेम होतं. आणि अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांची राहण्याची शैली होती. पण असं असूनही त्यांनी अटक से कटक जो राज्यकारभार सांभाळला, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या संदर्भानं त्यांनी तो आपला राज्यकारभार सांभाळला आणि तब्बल 42 वर्ष महाराष्ट्रावर नाही भारतावर राज्य केलं. आता तसं म्हटलं तर त्यांना बरेचसे असे पाळीव प्राणी पाळायचा सुद्धा नाद होता. आता आपण गेंडामाळ बघतो, गेंडामाळ वगैरे. मग त्या काळात आसामवरून गेंडे इथपर्यंत पाळायसाठी आणले होते आणि इथं गेंडे नाही. सुद्धा आता एक लक्षात घ्या की आपल्याकडं त्यावेळेला 24 वतन भारतातली मोठमोठी, म्हणजे धार असेल, तुमचं खरगोन असेल, अक्कलकोट असेल, तुमचं राजस्थानमधलं जैसलमेर असेल, गुजरातमधलं बडोदा, म्हणजे बडोदा त्यावेळेला नव्हतं, हे नंतर बडोद्याची स्थापना झाली. पण बडोद्याची स्थापना करण्यामध्ये मराठा सरदारांचा फार मोठा हात आहे. एकूण 25 लाख चौरस मैलाचा प्रदेश मराठा साम्राज्याच्या हाताखाली आला होता. याच्या मागची मूळ प्रेरणा जी जर पाहाल इतिहासामध्ये तर छत्रपती शाहू महाराज होते. आणि पेशवाईची सुरुवात आणि पेशवाईला मिळालेली ताकद याच्या मागे छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा फार मोठी महत्त्वाची आहे. आणि ज्या तडफेनं त्यांनी काम केलं आणि ज्या मुत्सद्दीपणानं पेशव्यांचा राग रंग ज्यावेळेला छत्रपती आपलं दुसऱ्या बाजीरावाने ज्यावेळेला किल्ला शनिवारवाडा बांधला पुण्यामध्ये, त्यावेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये बेबनाव झाला होता शाहू महाराजांमध्ये. पण स्वराज्याच्या सेवेसाठीच किंवा विस्तारासाठी या सगळ्या राजकीय हालचाली चालू आहेत. तर याची रुजवात छत्रपती शाहूंनी स्वतः पत्राद्वारे केली होती. तशी पत्र त्यांनी आपल्या बाळाजी विश्वनाथानंतर त्यांचे जे चिरंजीव दुसरे बाजीराव, ज्यांनी कधी 40 लढाया केल्या आणि कधीच ते लढाई हारले नाहीत, तर त्यांच्याशी सुद्धा त्यांनी चांगलं जुळून घेतलं. आणि त्यामुळं म्हणजे त्यांना रत्नपारखी म्हणायला पाहिजे. त्यांनी वेगवेगळे सरदार, त्यांची काबिलियत, त्यांची सैन्यावरची असणारी पकड अशी रत्नपारखी होती ती. आणि त्या रत्नपारखी शाहू महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीनं दाखवला गेला पाहिजे किंवा साहित्यातून पुढे आला पाहिजे. एक लेखक आहे समकालीन आपले आत्माराम सैंदाने, त्यांच्या लेखणीतून छत्रपती शाहू महाराज थोरले असं नेहमी म्हणलं होतं की शाहू महाराज म्हणलं की कोल्हापूरचे शाहू महाराज आठवतात. पण त्यांच्या आधी छत्रपती थोरले शाहू महाराज, ते राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे गाडगे घराण्याचे. आणि हे जे छत्रपती थोरले शाहू महाराज आहेत, तर तो इतिहास आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे.
साताऱ्यामध्ये सुद्धा शहरात ज्यांच्या नावानं ती नगरी आहे, त्यात आज दुर्दैवानं त्यांच्या नावाचा एखादा चौक, एकच चौक आहे शाहू चौक आपल्या इथं म्हणलं जातं, पण नगरपालिकेपाशी, पण त्या चौकाला नुसतंच म्हणलं जातं. त्याचं याचा दस्त करणं किंवा त्याचं ड्राफ्टिंग किंवा त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचं आपण ऐवजीकरण म्हणतो ना, आपण त्याला दस्तऐवजीकरण, ते व्हायला पाहिजे. आणि एखादं तरी स्मारक, म्हणजे उद्या जर आपली पुढची पिढी किंवा अजून बाहेरून पर्यटक जे येतात सातारा बघायला, की त्यांना कळलं पाहिजे की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी हा सगळा सातारा वसवला, त्यांचं योगदान स्वराज्यात काय होतं, फार मोठं योगदान आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या मातोश्री येसूबाई, म्हणजे नवरा जिचा जातो युद्धामध्ये, म्हणजे जो प्राणोत्क्रमण करतो स्वराज्यासाठी, आणि ती पत्नी फार मोठं मन दाखवून सोयराबाईंच्या हवाली सगळं करते, ताराबाईंच्या हवाली सगळं करते आणि स्वतः औरंगजेबाच्या कैदेमध्ये जाते आणि तिथं 29 वर्ष काढते. तिथं आपल्या मुलाला स्वराज्याचं शिक्षण देते, राज्यकारभाराचं शिक्षण देते. त्या येसूबाईंचा सुद्धा इतिहास ज्या पद्धतीनं इतिहासात यायला पाहिजे, बऱ्याच साहित्यिकांनी त्यावर लिहिलेलं आहे, पण आजच्या पिढीला किंवा आमच्या NCERTची जी पुस्तकं येतात किंवा CBSE पॅटर्नची मुलांचा इतिहासाच्या किंवा पुस्तकांमध्ये हा जो इतिहास येतो तो काही पानांचा आणि त्यातल्या त्यात काही परिच्छेद, काही ओळी, हे दुर्दैव आहे. अभ्यासक्रमामध्ये असे इतिहासातले जे दैवी घटना, म्हणजे मी म्हणतो ऐतिहासिक घटना आहेत, या घटनांचे सविस्तर संदर्भ आले पाहिजेत आणि ते ऑथेंटिक, विश्वसनीय असले पाहिजेत. तर आजच्या पिढीला शाहू महाराज काय होते आणि त्यांनी शाहूनगरी कशी वसवली हे 100% कळणार.